कॉकरोच जनता पार्टीचं जे काही जंतर मंतरमध्ये प्रोटेस्ट चालू आहे तर ते वर्थ इट आहे का? म्हणजे भविष्यात त्याचं काही मूल्यांकन होणार आहे का? कारण का तुम्ही पाहत असाल जंतर मंतरमध्ये गेले 24 दिवस जे हंगर स्ट्राईक चालू आहे सोनम वांगचुककडून आणि इतर पण काही मुले आहेत तिथे जे प्रोटेस्ट करत आहेत. तर त्या प्रोटेस्टमधल्या ज्या काही स्टुडंटच्या मागण्या आहेत तर ते जाणून घेण्यासाठी सरकारमधले किती मिनिस्टर तिथे आले आहेत? एक पण नाही. तर आज 24 दिवस झाले हंगर स्ट्राईक करून सरकारला काय फरक पडला आहे का? काडी मात्राचा नाही. कारण की सरकारला चांगलं माहिती आहे हंगर स्ट्राईक करून हे काही करू शकत नाही. कारण की लिगली जर बघायला गेलं तर हे हंगर स्ट्राईक असतात किंवा इतर ज्या काही स्ट्राईक्स असतात किंवा मागण्या असतात त्याला अप्रूव्ह करायचं की नाही किंवा त्याच्यावरती पॉलिटिकल डिबेट करायचा की नाही हे सर्व स्टेटच्या हातात असतं. आणि स्टेट कोणाच्या हातामध्ये असते? तर करंटली जी काय पॉलिटिकल पार्टी सत्तेवर असते त्याच्या हातामध्ये. तर आता सत्तेवरती कोण आहे? ऑफकोर्स बीजेपी. तर आता तुम्ही रिसेंटली बघा काल परवा जे काही जंतर मंतरमध्ये जे काय स्टुडंटवरती पोलीस फोर्सचा यूज केला तो कितपत योग्य होता? या गोष्टीवरून काय निष्पन्न झालं? हेच निष्पन्न झालं ना की तुमची जी व्हॅल्यू आहे ती आमच्या नजरेमध्ये काहीच नाही आहे. 20 वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये एक मूवी आली होती सरकार म्हणून आणि त्या मूवीमधला एक फेमस डायलॉग होता. तर तो कोणता? जिसके पास पॉवर हो उसका रॉंग भी राईट होता है. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? ज्याच्या हातात सत्ता आहे तो काही करू शकतो. मग आता सत्ता कोणाच्या हातात आहे? बीजेपीच्या. आणि बीजेपी रॉंग जरी करत असेल तरी त्या रॉंगला राईटमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ते तेच करू शकतं. आज तुम्ही बघा आज 24 दिवस झाले प्रोटेस्ट होऊन तर एक पण अपोजिशन पार्टीमधला लीडर CJPचे हालचाल विचारायला जंतर मंतरमध्ये पोहोचला काय? तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेला सोडलं तर एक पण नाही. का? कारण का काँग्रेसला या प्रोटेस्टमध्ये स्वतःचं वर्चस्व पाहिजे. म्हणजे काँग्रेसचं जे यूथ आहे म्हणजे छात्रों की गूंज हे यूथ काँग्रेसला फ्रंटला ठेवायचं आहे या प्रोटेस्टमध्ये. आणि दुसरी गोष्ट काँग्रेसला ही भीती वाटते 2011 मध्ये अण्णा हजारेद्वारा जे प्रोटेस्ट केलं होतं लोकपाल बिलसाठी आणि ते बिल अँटी करप्शनसाठी होतं आणि त्याच अण्णा हजारेच्या प्रोटेस्टमध्ये काँग्रेसचे काही सिनियर लीडर यांनी अण्णा हजारेला सपोर्ट केला होता आणि त्याच्यातून आम आदमी पार्टीचा उगम झाला म्हणजेच केजरीवाल. कारण की या CJPचे जे लिंक आहे ते अभिजित दीपके थ्रू डायरेक्टली केजरीवालशी आहे आणि यासाठी काँग्रेस डायरेक्टली CJPला सपोर्ट करत नाही स्टेजवर जाऊन. तर फायनली मी CJPचे जे मेंबर्स आहेत आणि प्रोटेस्टर आहेत त्यांना इतकंच सांगेल की तुम्हाला जर सिस्टम बदलायची असेल तर सिस्टममध्ये राहून बदलली पाहिजे, प्रोटेस्ट करून नाही. कारण की एक जुनी म्हण आहे की जेव्हा वणवा पेटतो तेव्हा सुक्या संगती ओलाही पेटत असतो.